आम्ही ऑलराऊंड प्रोग्रेस म्हणतात पण तो ताणी साधून घेतिल्लो आसा फाटल्या 12 वर्सां आनी त्यामुळे प्रत्येक भारतीयाची उमेद जी आसा पळय न्ही ती अजून वाडिल्ली आसा. उदाहरण आमच्या गोंयांत सुद्दां गोंयकार म्हणटात की अजूनय आमचो प्रोग्रेस जावपाक जाय, अजून आमचें डेव्हलपमेंट जावपाक जाय. ही उंच भरारी जी आसा पळय न्ही डेव्हलपमेंटाची राष्ट्रीय पातळीचेर आंतरराष्ट्रीय पातळीचेर ते ह्या भारत देशाक मेळपाक आनी यश मेळपाक श्री नरेंद्र मोदीजी पळय न्ही हांचें खूब मोठें यश हातूंत आसा, तांचें योगदान आसा. आनीक त्या बद्दलची सविस्तर माहिती म्हणजे गोंया संबंदी श्री नरेंद्र मोदीजी हांच्या शासना कडल्यान आमकां गोंय आनी गोंयकारां खातीर कितें फायदे मेळिल्ले आसात, कितें बेनिफीट मेळिल्ले आसात हें आमचे माननीय मुख्यमंत्री सविस्तर सांगतले. ताचे पयलीं हांव म्हजे मित्र बाब सैफुद्दीन ढवळीकरांक विनंती करता की तांणी आयच्या अवसराचेर एक 4 शब्द सांगचे आशिल्ले. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात पयलीं आमचे माननीय प्रायम मिनिस्टर नरेंद्रजी मोदीचे मगो पक्षातर्फे आणि सबंद गोंयचे जनतेतर्फे अभिनंदन करता. कारण 12 वर्सां कंटिन्युअस इलेक्टेड प्रायम मिनिस्टर म्हणून ताणी जें वर्चस्व सिद्ध केलां तें खूब मोठें वर्चस्व आसा. आनी हाका सुरवात जी जाली ती आमची गोंयांत जाली. आनी जी मिटींग भारतीय जनता पक्षाची गोंयांत आशिल्ली मॅरियटांत आनी त्या दिसा आमी सगळे भायर आशिल्ले आनी भारतीय जनता पक्षान त्या दिसा डिसायड करपाचें आशिल्लें की आमचो फुडलो नेतो कोण काय म्हणून. आनी हें 2014तली गजाल. आनी हें नांव जेन्ना मनोहर पर्रीकर आनी बाकीच्यांनी मुखार हाडलें तेन्ना एकमतान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीचें नांव गोंयांत डिक्लेअर जालें. आनी त्या नंतर इलेक्शन जावन सबंद भारतांत परिवर्तनाची लाट माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीन हाडली. आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हो बाजूक जर दवरलो तो मोठ्या प्रमाणात जाला. मागीर तो सगळे बाबतींत म्हणजे एअरपोर्ट्स आसूं किंवा इतर क्षेत्रांत आसूं आमचे पोर्ट्स आसूं ह्या सगळ्या क्षेत्रांत पूण सगळ्यांत म्हत्वाचो भाग जो आसा तो संस्कृतीचो भाग. आनी आपल्या धर्माची राखण करता आसतना संस्कृतीची राखण करता आसतना दुसरो धर्माक आधार कसो दिवप हेंय ताणें मुखार दवरलें. आनी हें करता आसतना सगळ्यांत पयलीं म्हत्वाचो भाग जो आशिल्लो आमचो आनी सगळे जाणांक भारतांतले प्रत्येक नागरीक जो आमच्या संस्कृतीचो धर्माचो आशिल्लो तो अयोध्या श्रीराम मंदीर जावचें अशें जें प्रत्येकाच्या मनांत आशिल्लें तें सुंदर अशें मंदीर थंय उबें करून तो परिसर लोकांक समर्पीत केलो. इतलेंच न्हय, जशें काम म्हाका याद जाता अहिल्याबाई होळकरान जेन्ना सगळें हातांत घेतलें आनी दिल्लीच्यान सामकें कन्याकुमारी पर्यंत जितली मोठी मोठी देवळां आशिल्लीं ती तिणें पुनर्प्रतिश्ठापना करून ते हें केलें. तशेंच काम त्या नंतर जर आज आमी पळयत जाल्यार आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीन केलां. तुमी सोमनाथ टेंपल आसूं, आमचे काशी वाराणसीचें देवूळ आसूं किंवा इतर जीं देवळां आसा मोठी, मागीर ते आमचे ओंकारेश्वर आसूं किंवा बाकीचे आसूं, हे सगळे जी आमच्या धर्मांतले आनी संस्कृतींतले हें आसा तें बरे तरेन मुखार व्हरपाचो प्रयत्न आनी लोकांक योग्य सोयी दिवपाचो प्रयत्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीन केलो. त्या बरोबरच शिक्षण क्षेत्रांत परिवर्तन करपा खातीर वेगवेगळ्यो नव्यो युनिवर्सिटी नवी मेडिकल कॉलेजीस सबंद भारतांत तयार केल्यो आनी प्रत्येक कडेन कमीत कमी 200-300 नवे डॉक्टर्स तयार करपा खातीर प्रयत्न केलो. आज आमकां अशें नेतृत्व आनी मुखार जाय आनी त्या खातीर इतलेंच देवा कडेन मागता की तांकां उदंड आयुश्य आरोग्य दिवन तांचे कडच्यान अशीच बरी काम करून घेवचें. देव बरें करूं. हांव विनंती करता की आमचे सिनियर मिनिस्टर बाब श्री मोहित गुदिनो हांणी ह्या अवसराचेर एक 4 शब्द सांगचे.
उपस्थित आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तसेच माझे कलिग बाब सुभाष शिरोडकर, बाब सुदीन धावलीकर, डायरेक्टर इन्फॉर्मेशन ऑफ येथे, हांगा सगळे माझे पत्रकार मित्र, खास करून आम्ही सगळे जाण हांगा कित्याक मेळ्ळा सगळ्यांक खबर आसा आनी हे खरें लोकांक मेरेन हो संदेश ही मेसेज पावपा सारकी ही गोष्ट जावन आसा. बाब नरेंद्र मोदीजी आमचे पंतप्रधान जाला तेन्नासून पयलो गुजरातात तेणें बदल हाडलो मुखेलमंत्री आसतना आनी मागीर देशान तेणें कसो बदल हाडलो, हे देशाचें नांव कशें उंच आनी उंच व्हरत रावलो ते आमकां सारकें दोळ्या समोर उदाहरणां पळोवपाक मेळटा. एकूच उदाहरण न्हू, हें करता करता तेजे परफॉर्मन्स पळोवन जे जे पॅरामिटर खंयचे क्षेत्रान आसता ते क्रॉस करून तेका इंटरनॅशनल रेकग्निशन जे आमी म्हणटा सगळे व्हडले व्हडले लिडरां कडेन तेणी म्हणजे घेतले. इतले की तेका म्हाका दिसलें कितलेशे देशान तेका एवॉर्ड दिले आनी म्हणलें की असलो लिडर तरी खंयच ना आनी भारत देशाचे हांव समजता एक व्हडलें भाग्य जावन आसा. इट इज आवर प्राउड डेस्टिनी that we have such a tall leader, none other than Shri Narendra Modi ji. देशाचे उलयतना सुरवात तेणे केलं तेन्ना जेन्ना मनीस बरें काम करता, अनुभव आसना, लोक नाका जाल्ली कितें कितें टिका करता, तो तेजे सदांच म्हणणी आशिल्ली आनी तेजे सबके साथ, सबका विकास, सबका प्रयास आनी सगळ्यांक घेवन फुडें वचपाची जी क्षमता आसली तेणे दाखयली. म्हणून नॉर्थ इस्ट सारखे स्टेटीन सुद्धा आम्ही परत तिंगा आसामात जिखले आणि सारखे स्वीपिंग मेजॉरिटी तेच भाशेन बेंगॉल सारखे स्टेटीन जिखले. ही तेजी मॅजिक कशी जावन आसा म्हणजे ताका इतले 140 crore पीपल एक्सेप्टिंग हिज लिडरशीप. प्रत्येक भागान सांग खंयचो एक भाग सांग जे ताका तेजी लिडरशीप एक्सेप्ट करना. हे करता करता इंटरनॅशनल लेवलार आम्ही फक्त पहिले वी यूज टू पार्टेक इन द कन्वर्सेशन, जे चर्चा करताले इंटरनॅशनल लीडर आम्ही फक्त भाग घेताले. टुडे वी डिसाइड द डिस्कोर्स. जे मोदीजी उलयतात तेका लोक अपेक्षा करता आनी रावता. व्हॉट इज हिज ओपिनियन, वी शेप द डेस्टिनी ऑफ दॅट कन्वर्सेशन अँड इन टर्न पॉलिसीज ऑफ द वर्ल्ड. इतले उंच लिडर पावपी म्हाका दिसता खऱ्यांनी एक देवाची हांव समजता देणगी कशी आपल्या आमच्या देशा खातीर. आणि हे करता करता तेणे खंयचे लोकांक फाटी दवरुना, सगळ्यांक फुडें घेवन चल्ला. आमच्या गोंयानूच एक ल्हान उदाहरण आसा. आमी केन्ना धर्माचेर तरी पॉलिटिक्स करूंकूच ना गोंयान. लोकांनी कितले हे उलयल्यात. आमी म्हाज्या सारको मनीस आज नंबर 3 आहा कॅबिनेटान कितें दाखयता. बीजेपी सगळे कम्युनिटी सगळे धर्माचे लोकांक घेवन फुडें वयता आनी हीच पॉलिसी केला म्हूण नॉर्थ इस्ट सारख्या फुल मेजॉरिटीन आमचे बरोबर येयल्ले आसा, आमचे कडेन टिकोन उरला. आज इंटरनॅशनल लेवलार सुद्धा जे तेका कॉंग्रॅच्युलेटरी मेसेज आयल्यो तेजे दाखोवन दिता तेजी लिडरशीप कितली एक्सेप्टेबल आसा एक्के वर्ल्डान सुद्धा. नॉट ओन्ली इंडिया नीड्स मोदीजी, द वर्ल्ड नीड्स मोदीजी, हिज गायडन्स, हिज एबिलिटी टू टेक डिसिजन्स. आमचे ब्रिक्स हिंगा गोंयान सुद्धा जाले तेन्ना कितें दाखयलें, ताका कितलो गोंयचो मोग आसा तो तेणें गोंय केन्ना विसरूं ना. जशें हांगा सांगलें की कॅम्पेन चीफ म्हणून गोंयान तेजी निवडणूक जाली आनी तो केन्ना गोंयान विसरूं ना. म्हणून ब्रिक्स सारके इव्हेंट तेणें हांगा केले. G20 म्हूण नाका, मागीर क्वाड म्हूण नाका, हे बॉडीज जे फॉर्म जाला जे आमचेर विरोधक फोर्स आहा तांकां डिप्लोमॅटिकली कावंटर करपाक. म्हणजे आमी बरोबर आसात, तुमी आनी कांय खेळनाका. असली लिडरशीप मेळपाक व्हेरी डिफिकल्ट. देखो हांव ताका कॉंग्रॅच्युलेट करता, उनुनीत परबी दिता आनी एकूच देवा लागीं मागता की तेजी लिडरशीप अशीच कायमची उरची. आमचे भारत जे नागरीक आसा ऑल ओवर द कंट्री, तशेंच आमचे गोंयांत सुद्धा आमी वी लूक अपॉन हीज लिडरशीप. म्हणून आमी डबल इंजीन कित्याक म्हणटा. डबल इंजीन म्हणटा म्हणजे आमकां इतली मदत आनी गायडन्स मेळटा मान्य प्रधानमंत्री कडेसून, तेजे सगळे मंत्र्या कडसून. ते मागीर आमचे मान्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे सारखे मिनिस्टर आसात, ते दोन्ही कंबायन जावन गोंयचे खातीर कितें तरी बदल जावपा आनी बरें जावपा. आज गोंय म्हाका दिसता गेले 10 वर्सां पयलीं एक
उगडास काढल्यार माझे जायते फ्रेंड येता आख्खे इंदेसून ते अजाप जाता रे दिस इज गोवा आणि गोंय बदलला बदलता तेन्ना जायते वस्तू घडटा पूण आमी बरें काम बरें डेव्हलपमेंट करून दाखयल्लें आसा बाब डॉक्टर प्रमोद सावंताचे खाला आनी म्हाका तरी दिसता जे पर्यंत नरेंद्र मोदीजी आसा तेजी गायडन्स आसा तेजो प्रेम आहा गोंयांत तो केन्ना कमी जावपाना गोंय फुडें वचत रावतलें आमचे देश फुडें वचत रावतले हांव ताका देवा कडेन आर्गां मागता की सगळ्यान बरें ताका हेल्थ दिवचें आनी देश असोच फुडें वचचो माननीय मुख्यमंत्र्यांक विनंती करचे पयलीं एक दोन शब्द हांव बशे कडेन सद विचार करतालो हरप्पा आनी मोहिंजोदारो ही आमची भारताची संस्कृती थोडीशी लोकसंख्या तातूंतल्यान वाडत आमी 1 कोटी 2 कोटी 3 कोटी जायत आज जगाची सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे भारत देशात जवळजवळ 141 142 कोटी आणि ह्या सगळे भारतीयांची आज आस जी आसा पळय न्ही ती अशी आसा की भारत देश हो चायना आनी अमेरिका ह्या पातळीचेर येवचो अशें किंबहुना ताचे पेक्षा विश्वगुरू जे म्हणटा पळय न्ही ते स्थान प्राप्त जावचें अशें आनी नक्कीच भारतीय ताका कटिबद्ध आसात पूण नरेंद्र मोदी जे आसा पळय न्ही हे शंबरान दोनशे न्ही ते सामके मनापासून सामके कटिबद्ध आसा की भारत हो विश्वगुरू जावपाक जाय अशें म्हणून आनी त्यानुसार मागीर हांव आमच्या मुख्यमंत्र्यांक विनंती करता की गोंयांत आमची प्रगती जावपाक दी ल्हानशें गोंय 15 ते 16 लाखांचें हे गोंयकारांची कितले आपुरबाय म्हणटा तशी तांणी देखभाल घेतिल्ली आसा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमांतल्यान हांव मुख्यमंत्र्यांक विनंती करता की तांणी ती नमूद करची अशें म्हणून त्या बरोबरच डॉक्टर श्री नरेंद्र मोदीजी हांकां मना पासून परबी दिता म्हजे स्वताच्या वतीन आनी त्या बरोबर बरें आयुश्य आरोग्य हांकां लाभचें अशें देवा लागीं प्रार्थना करता डॉक्टर प्रमोद सावंत नमस्कार आयच्या प्रेस कॉन्फरन्साक म्हजे बरोबर आसात आमचे मिनिस्टर बाब माविन गुदिनो मिनिस्टर बाब सुभाष शिरोडकर NDAचे पार्टनर आमचे बाब सुदीन ढवळीकर आनी डायरेक्टर ऑफ प्रेस मिस्टर हेदे म्हज्या सगळ्या पत्रकार भाव आनी भयणांनो सगळ्यात पयलीं हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन मानाधीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांकां 12 वर्सांचो कार्यकाळ पुराय जाला म्हणून तांचें खूब खूब अभिनंदन करता आनी त्याच बरोबर लॉंगेस्ट सर्वींग इलेक्टेड प्रायम मिनिस्टर देशांतले तांच्यांनी होय रिकॉर्ड तांच्यांनी ब्रेक केलो म्हणूनय तांकां खूब खूब शुभेच्छा दिता हाज्याय फुडें अशाच पद्दतीन नवे रिकॉर्ड तांच्या कार्यकाळांत क्रिएट जावचे हे देवा लागीं मागता आनी म्हाका जर कोणीय जर विचारलें म्हणजे 12 वर्साच्या कार्यकाळांतल्यो 3 गजाली खंयच्यो म्हत्वाच्यो जाल्यार 3 गजाली मुद्दामून मेन्शन करता एक अखंड भारताचें स्वप्न साकार केलें 370वें कलम रद्द करून जम्मू आनी काश्मीर ह्या देशाचो अविभाज्य घटक जालो आमी सातत्यात म्हणत आयिल्ले जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है आनी तेंच कश्मीर आज आमकां प्राउडली सांगता आसतना इस देश में दो विधान दो निशान दो प्रधान नहीं चलेगा ह्यो घोशणा दीत गेली 60 वर्सां भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हो काम करीत आशिल्लो तेंच आज सत्य जाता इस देश में एक प्रधान एक विधान एक निशान यही चलेगा म्हणून अखंड भारताचें स्वप्न मानाधीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 370वें कलम रद्द करून हो देश अखंड भारत एक आसा हें सत्य करून दाखयलें दुसरें जर तुमी पळयशात हो देश स्वतंत्र जालो 1947 पण ह्या देशांतलो नक्षलवाद आतंकवाद सोंपलो ना ह्या देशांतलो आतंकवाद मुक्त भारत नक्षल मुक्त भारत हो जाहीर केलो ही दुसरी खूब व्हड गजाल आसा कारण स्वतंत्र जाल्या उपरांत सुद्दां ह्या आतंकवादाचो आनी नक्षलवादाचो त्रास सगळ्या भारतीयांक आशिल्लो तो नक्षल मुक्त भारत आतंकवाद मुक्त भारत हें जर कोणी केलें आसत जाल्यार ह्या 75 वर्साच्या कार्यकाळाच्या उपरांत मानाधीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केलें आनी तिसरी म्हत्वाची गजाल ज्या 550 वर्सां ज्या राम मंदिरा खातीर वाट पळयली म्हणजे तें राम मंदिर हें मानाधीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या कार्यकाळांत कसल्याच तंट्याच्या शिवाय हें राम मंदिर अयोध्येंत जालें ही खूब व्हड गजाल आसा कारण म्हणजे आमी जे म्हणटा तें राम मंदिर आज सगळ्यांच्या आस्थेचें स्थान आशिल्लें भावनेचें स्थान आशिल्लें तें राम मंदिर जालें ह्यो सगळ्यात 3 व्हड गजाल ह्यो ह्या 12 वर्साच्या कार्यकाळांत जाल्यो म्हणपाक कांय हरकत ना
हांव 12 वर्साच्या ह्या पुराय उलयता आसतना विश्वास भी विकास की और जनकल्याण की 12 वर्सां हे मुद्दामून सांगता. काही गजाली ज्यो पुराय देशभरात देशांतल्या लोकां खातीर जाल्यो त्यो तुमच्या मुखार दवरता आनी विशेष गजाली ज्यो गोंयकारां खातीर जाल्यो त्योय तुमच्या मुखार दवरता. सोशल वेलफेअर आनी सिटीजन एम्पावरमेंट जेका आमी म्हणटा तातूंतले जर आमी पळयत जाल्यार 25 कोटी लोकांक दारिद्र्य रेशे खाली वयर हाडपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यांनी केलें. हांव सोशल वेलफेअर कित्याक म्हणटा तर टॅक्स रिलीफ जो फक्त 2 लाखाचो टॅक्स रिलीफ 2014 आशिल्लो तो 12.75 लाख टॅक्स रिलीफ दिवपाचें काम आज 2026 आमी सगळे जाण पळयता. आमी जर पळयत जाल्यार ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ह्या देशा कडेन कितल्या मोठ्या प्रमाणात हे जाले आसत जाल्यार 70 लाख करोड विच इज $843 बिलियन इन्व्हेस्टमेंट ह्या इतक्या पिरियडात म्हणजे 2014 ते 2025 हाज्या मेरेन FDI इन्व्हेस्टमेंट भारतात जाली. आमी सगळे जाण जे पळयता विच इज बँकींग अकाउंट्स म्हणजे सामान्य मनशाचो बँके कडेन अकाउंट सुद्दां नाशिल्लो 2014 पर्यंत अशा 58 कोटी लोकांचे जनधन अकाउंटच्या अंतर्गत म्हणजे बँकिंग फॅसिलिटीज ही तांकां अवेलेबल करून दिली आनी 51 लाख कोटी रुपया हे DBTच्या माध्यमांतल्यान डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर हे त्या निमित्तान केले. आज आमी इंडिया वर्ल्ड स्टेजीचेर कशा पद्दतीन पळयता आमी म्हणटा की भारताचें एक ग्लोबल लेवलाचेर महत्व इतक्या मोठ्या प्रमाणात वाडलेलें आसा. कारण हे सगळें आमी पळयता आसतना विशेष करून कोवीड काळ जो पळयलो COVID-19 वॅक्सिनेशन 99 कंट्रीन वॅक्सीन मैत्री ह्या संकल्पनेच्या सकयल आमच्या देशात वॅक्सीन प्रोवायड केलें. एक काळ असोय आशिल्लो TBच्या वॅक्सिनाच्या खातीर आमकां भायल्या देशांची वाट पळोवची पडटाली किंवा TB वॅक्सीन तयार करपाक आमकां कितलींशींच वर्सां लागलेली. हांगा कोवीड जाल्या उपरांत विदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ अ टायम आमी वॅक्सीन तयार केलें आनी पुराय देशभरांतल्या लोकांक दिलें. आमी पळयता की ग्लोबल रिस्पेक्ट माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक मेळ्ळो म्हणजे तो देशाक मेळ्ळो. हे जर पळयत जाल्यार 32 हायेस्ट नॅशनल हॉनर हे 16 कंट्री आनी ऑर्गनायझेशनांतल्यान हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांकां मेळ्ळेलो आसा. आमी जर पळयत जाल्यार ट्रान्सपोर्ट क्षेत्रांत जें रेवल्युशन जालें हें खूब व्हडलें रेवल्युशन आशिल्लें. तुमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हे जर इन्फ्रास्ट्रक्चर रोड आसतलो रेल आसतले एअरपोर्ट आसतलो विशेष करून आमी जेन्ना रोडवेज पळयता तेन्ना 1.46 लॅक्स किलोमिटर रोड्स हे कंप्लीट केले गेले. रेल्वेज जेन्ना पळयता तेन्ना जवळपास 164 वंदे भारत ह्यो नवीन ट्रेन ह्यो ऑपरेशनलायज जाल्यो आनी जवळपास 9 कोटी पॅसेंजर्स तांच्यांनी ह्या 10-12 वर्साच्या कार्यकाळात तांच्यांनी कवर केले. एअरपोर्टच्या बाबतींत सांगता आसतना 2014 पर्यंत फक्त 74 एअरपोर्ट आशिल्ले ते आज 164 एअरपोर्ट म्हणजे डबलाच्या पेक्षा चड संख्या ही ह्या 12 वर्साच्या कार्यकाळात आमी वाडली. अंडर द उडान स्कीम हेच्या अंतर्गत वेगवेगळी सिटीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो आमी कंप्लीट करपाक शकले. आमी जेन्ना पळयता की इट इज नॉट ओन्ली द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बट इट इज ऑल्सो द डिजिटल एम्पावरमेंट आनी टॅक इनोव्हेशन्स हे ह्या काळात आमकां दिसून येता. आनी ताकाच लागून 4G कनेक्टिविटी जी आसा पळय न्ही ही 98% कवरेज विलेज लेवलाच्या पर्यंत पावयली. 5G कनेक्टिविटी जी आहा पळय न्ही ही 99% डिस्ट्रिक्ट लेवलाच्या पर्यंत 5G कनेक्टिविटी लोकांक आज अवेलेबल आसा. दिस इज अ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर विच इज क्रिएटेड बाय द हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीज टेन्युअर हे म्हणपाक काय हरकत ना. आमी डिजिटल पेमेंट पळयता आसतना UPI ट्रान्झॅक्शन हेजी कवरेज जर पळयत जाल्यार मोर दॅन 66 crores रुपीज हाजे डेली ट्रान्झॅक्शन्स आमकां रिफ्लेक्ट जाता आसतना दिसता विच इज 49% शेअर ऑफ द ग्लोबल रियल टायम डिजिटल पेमेंट्स हो ह्या UPI पेमेंटांतल्यान आमकां आज आमच्या भारत देशात पळोवपाक मेळटा. एक सायबर कवच केंद्र हे सेक्युरिंग 99% ऑफ द डिजिटल पॉप्युलेशनाक सायबर कवच दिवपाचें काम हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी लॅड ह्या गव्हर्नन्सांत दिला गेला. आमी सातत्यात आमी उलयताले की वुमन लॅड डेव्हलपमेंट ही एक नवीन संकल्पना ह्या कार्यकाळात मांडली आनी आमकां ती पळोवपाकूय मेळटा. आमी फायनान्शियल इंडिपेंडन्स दिता आसतना 32 कोटी अकाउंट्स म्हणजे 52 crores अकाउंटांतले 32 कोटी अकाउंट्स हे महिलांचे अकाउंट्स आशिल्ले
जे तेंच्यांनी ह्या पयले फावटी तेंच्यांनी फर्स्ट टायम अकाउंट ओपन केले आणि 3 crores ऑफ द रुरल वुमन ह्यो लखपती दिदी ह्या कन्सेप्टाच्या सकयल 3 कोटी महिला भगिनी ह्यो लखपती दिदी जाल्यो. आमी पळयता की हेल्थ आनी सेफ्टी हाच्या अंतर्गत जवळपास 11 कोटी महिला भगिनीक LPG कनेक्शन्स प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ह्या अंतर्गत हे तांकां दिले. हे फक्त गॅस दिवपूच जायना जाल्यार रेस्पिरेटरी डिजीजीस रिड्यूस करपाचें काम 20% ह्याय संकल्पनेंतल्यान जालें हें आमकां सांगता आसतना खूब खोस भोगता. स्वच्छ भारत अभियान हाच्या अंतर्गत फक्त कोयर काडपाचेंच काम न्ही तर 2 कोटीच्या पेक्षा चड टॉयलेट्स हे जेंकां फर्स्ट टायम जेंकां टॉयलेट नाशिल्ले तांकां 100% टॉयलेट फेसिलिटीज दिवपाचें काम ह्या स्वच्छ भारत अभियान ह्या अंतर्गत केलें. मॅटर्निटी लीव एंड वर्क फोर्स 12 विकाची मॅटर्निटी लीव आशिल्ली ती 26 विकाची मॅटर्निटी लीव विथ पेड दिवपाचें काम हे ह्याच टेन्युअरांत जालें आनी ताजो बेनिफिट्स 20,000 कोटी रुपया फायनान्शियल एसिस्टंट हो PM मातृवंदना योजना हाच्या अंतर्गत ह्या 12 वर्साच्या कार्यकाळात डिस्ट्रिब्यूट जालो. आमी सातत्यात पळयता की स्कील इंडिया, फीट इंडिया अशी वेगवेगळ्यो संकल्पना मानादीक प्रधानमंत्री मोदीजी यांच्यांनी मांडले. बट ते फक्त शब्द नाशिल्ले, त्या प्रत्येक शब्दा फाटल्यान ती योजना आशिल्ली आनी आयजूय बी आमी म्हणटा तशें स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया, स्कील इंडिया, फीट इंडिया ह्या प्रत्येकाच्या फाटल्यान एक वेगळो प्रोग्राम आशिल्लो. फाटले फावटी 11 वर्साचो कार्यक्रम मनयता आसतना गोंयांत ह्या प्रत्येक योजनेच्या अंतर्गत ज्यांनी ज्यांनी बेनिफिट्स घेतला तांचो टोकन म्हणून आमी फेलिसिटेशन फोंड्यांतल्या आमी राजू कला मंदिरांत केलें. हे दाखोवपा खातीर तांच्या कडेन इन्स्पायर्ड जावन उरलेल्यांनी बी त्या योजनेचो फायदो घेवचो म्हणून ही योजना आसतली. स्किलिंग आनी एम्पावरींग ऑफ द यूथ हाच्या अंतर्गत जेका आमी स्कील इंडिया म्हणटा मानादीक प्रधानमंत्री यांच्यांनी म्हणजे PM मुद्रा योजना सुरवात केली, स्टार्टअप योजना सुरवात केली आणि ताच्या अंतर्गत जवळपास 12 कोटी नवीन एंटरप्रिनर्स हे तयार जाले. 23 लाख नवीन जॉब हे जे आहा ह्या निमित्तान तांच्यांनी नवीन जॉब हे लोकां खातीर दिले. स्कील डेव्हलपमेंट यांच्या अंतर्गत 1.6+ crores यूथ हे ट्रेन जाले PM कौशल्य योजनेच्या अंतर्गत. आमी पळयता की हायर एड्युकेशनच्या बाबतीत ज्यो 732 युनिव्हर्सिटीज देशांत आशिल्ल्यो आज जवळपास 1338 नवीन युनिव्हर्सिटीज ह्यो गोंयांत आसा. म्हणजे गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीज आसतल्यो, प्रायवेट युनिव्हर्सिटीज आसतल्यो. आज आमी पळयता की 1338 युनिव्हर्सिटीज ह्यो नवीन युनिव्हर्सिटीज गोंयांत जाल्यो. IITs ज्यो आशिल्ल्यो ह्यो फक्त 16 आशिल्ल्यो, आज 23 IITs आसा. एम्स जे आशिल्ले ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स 2014 पयलीं फक्त 8 आशिल्ले, आज 23 एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स which gives the treatment also and does the research also. ही मेडिकल इन्स्टिट्यूट्स जी आज ह्या देशात तयार झाली. PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत 51 कोटी रुपयाचे लोन सँक्शन केले आणि 35 कोटी रुपया डिजिटल हाच्या खातीर अपग्रेड केले गेल्ले आसा. आमी हे सगळें सांगता आसतना सातत्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे युवा शक्ती, नारी शक्ती, गरीब कल्याण आणि किसान शक्ती ह्या 4 पिलर घेऊन काम करता. तितूंतलो अन्नदाता म्हणजेच किसान आणि किसान शक्ती ही तशी खूप मोठी शक्ती आशिल्ली आणि ह्या अन्नदाता खातीर PM किसान सन्मान निधी म्हणजे 4.3 लाख crores रुपीज ह्या देशात तांच्यांनी डिस्पर्स केले. मार्केट आणि क्रेडीट एक्सेस दिवपा खातीर ई-नाम प्लॅटफॉर्म हो तयार केलो. शेतकऱ्याक डायरेक्टली मार्केट हे तांच्यांनी मेळोवन दिलें. किसान क्रेडीट कार्ड 8 कोटीपेक्षा चड शेतकऱ्यांक क्रेडीट फेसिलिटीज ही किसान क्रेडीट कार्डच्या अंतर्गत तांच्यांनी इश्यू केली. अशा पद्दतीत आमी पळयता की क्रॉप प्रोटेक्शन दिवपा खातीर PM फसल बिमा योजना ही तांच्यांनी सुरू केली आणि फसल बिमा म्हणजे बारीकसो इन्स्टॉलमेंट भरून सुद्दां आपूण जे शेत लायता ताजो इन्शुरन्स करप ही संकल्पना PM फसल बिमा ह्याच्या अंतर्गत सुरवात करपाचें काम हे मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या संकल्पनेंतल्यान सुरू जालें. आमी सातत्यात जस्टीस एंड अपलिफ्टमेंट ऑफ द मार्जिनलायज्ड ह्या बद्दल सदोदीत उलयता. म्हणजेच जे आमी म्हणटा SC आसतलो, ST आसतलो, OBC आसतलो ह्या सगळ्या जाणांक समान स्तराचेर हाडपा खातीर
मानातीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी ट्रायबल वेलफेअरचो बजेट हो जो आशिल्लो 15,000 कोटी रुपया वयल्यान 24,000 कोटी रुपयाचेर हे एलोकेशन केलो. PM जनमन योजनेच्या अंतर्गत हेल्थ आनी वल्नरेबल ग्रुप्स ट्रायबलात वेगवेगळ्यो योजना ह्यो सँक्शन केल्यो. SC ST OBC एम्पावरमेंट करपा खातीर मागीर ती स्कॉलरशीप आसतली किंवा लोन आसतलें किंवा प्रधानमंत्री आवास योजना आसतल्यो. हाच्या अंतर्गत हाजो बजेट जो आसलो 6,200 कोटीच्या वयल्यान 1,250 कोटी रुपया इतक्या मोठ्या प्रमाणात वाडोवन दिवपाचें काम हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या हातूंतल्यान जालें. आमी हे सगळें सांगता आसतना म्हणजे जर तुम्ही मुद्रा लोनचो जर शेअर पळयत जाल्यार भितरलो 49% ऑफ शेअर ऑफ द मुद्रा लोन हो SC ST आनी OBC हांच्या खातीर आसा. हाजो क्लियर कट आमकां हे केल्या उपरांत दिसून येता. आनी हे सगळें करता आसतना सुद्दां म्हणजे आमी म्हणटा की देशाचो डिफेन्स सेक्टर हो स्ट्रॉंग आसचो पडटा आनी स्ट्रॉंग आनी सेल्फ रिलायन्स डिफेन्स ह्याच्या अंतर्गत आमी डिफेन्स एक्सपोर्ट हो रिकॉर्डेड 56,000 रायज रिचींग 38,400 crores ऑफ रुपीज हे 2026च्या बजेटांतल्यान एलोकेशन्स केले गेले. झिरो टॉलरन्स टू द टेरर ह्या ऑपरेशन सिंदूर आसतलें किंवा एर ऑपरेशन्स आसतले. अशा पद्दतीच्या वेगवेगळ्या हातूंतल्यान हांवें जें म्हटलें आतंकवाद आनी नक्सलायट मुक्त भारत करपाचें काम हे सदोदीत ह्या सरकाराच्या कार्यकाळांत जालें. बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथन करता आसतना 6,800 किलोमिटरची देशाची बॉर्डर ही स्ट्रेंथन करपाचें काम जे इंडिया पाक आसतलें चायना आसतलें हें स्ट्रेंथन करपाचें काम हें ह्या सरकाराच्या वेळार जाल्लें. नक्सल फ्री इंडिया हें आमकां दिसून येता. हालींच एप्रिलान 2026 होम मिनिस्टर अमितजी शहा हांच्यांनी नक्षल मुक्त भारत हो ऑलरेडी डिक्लेअर केलो. अशा पद्दतीचें कामकाज ह्या सरकाराच्या कार्यकाळात खूब मोठ्या प्रमाणात आमकां दिसून आयलें. आमी पळयता की हे सगळें करता आसतना हेरिटेज सांबाळप हें सुद्दां काम मागीर राम मंदीर आसतलें किंवा आमी म्हणटा काशी विश्वनाथ टेंपल आसतलें, महाकाल डेव्हलपमेंट आसतलें किंवा ह्या पद्दतीची डेव्हलपमेंट ही सदोदीत ह्या सरकाराच्या कार्यकाळात बापसुदीन ढवळीकरान आतांच तुमकां सांगलें ही दिसून येयली. ग्लोबल रिकॉग्नेशन्स हें सुद्दां आमचें सरकार हातूंतल्यान विसरूंक ना. युनेस्को हेरिटेज सायट ह्यो 32च्या वयल्यान जवळपास 44चेर पावपाचें काम हें ह्या सरकाराच्या कार्यकाळांतल्यान जालें. डिकॉलनायझेशन्स आमी पळयता की वेगवेगळे कडेन राजपथ वो कर्तव्यपथ जालो. आमी रेस कोर्स वो रोड टू द लोककल्याण मार्ग जालो. म्हणजे आमी ज्या पद्दतीन म्हणटा की डिकॉलनायझेशनच्यो खुणा ह्यो आमी जेन्ना देश 100 वर्सां स्वातंत्र्याची जाता तेन्ना अशा पद्दतीन नवीन हें तयार जावप हें गरज आशिल्लें. त्याच बरोबर विकास बी और विरासत बी हें सगळें सांबाळटा आसतना ग्रीन एनर्जी हाजेर खूब मोठ्या प्रमाणात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी भर दिल्लो आसा. PM सूर्यघर योजना सारकेली नवीन योजना ही तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात काडली. ताजोय फायदो आमी गोंय सरकारांतूय बी खूब मोठ्या प्रमाणात घेतला. एफोर्डेबल हेल्थ केअर फॉर ऑल हें सांगता आसतना इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकल कॉलेजीस 842 मेडिकल कॉलेजीस फक्त आशिल्ल्यो त्यो आज 2,100 मेडिकल कॉलेजीस. म्हणजे तुम्ही विचार करात की जवळपास म्हणजे 1000च्या पेक्षा चड मेडिकल कॉलेजीस ज्यो आसा ह्या कार्यकाळात 12 वर्साच्या कार्यकाळात ह्यो जावपाक शकल्यो. एफोर्डेबल मेडिसिन्स जनऔषधी केंद्र हेच्या अंतर्गत जवळपास 19,000 जनऔषधी केंद्र. त्या जनऔषधी केंद्राच्या अंतर्गत जवळपास 40,000 कोटी रुपया व 50% to 90% डिस्काउंट हाच्या अंतर्गत डायरेक्ट लोकांक बेनिफीट ह्या स्किमीच्या अंतर्गत जालो. आयुष्यमान भारत ह्या कार्डाच्या अंतर्गत लोकांक जवळपास 5 लाख रुपया पर्यंतचो इन्शुरन्स दारिद्र्य रेशेच्या सकयल्या लोकांक दिवप हें आयुष्यमान भारत ह्या कार्डाच्या अंतर्गत तांच्यांनी केलें. आयुष्यमान कार्डाचें एक्सपान्शन सिनियर सिटीजना खातीर हें करपाचें काम हें सातत्यान ह्या सरकाराच्या कार्यकाळांत जालें. लिगल रिफॉर्म फॉर द 21st सेंच्युरी आमी म्हणटा तशें लिगल रिफॉर्म करपाची गरज आशिल्ली. डिकॉलोनियल जस्टीस फॉर द 150 year ओल्ड जे कॉलोनियल रुल्सांतले आशिल्ले ताका नवीन 3 भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आनी भारतीय साक्ष अधिनियम ही 3 नवीन रुल्स जे आसा हे खूब म्हत्वाचे लोकां खातीर आशिल्ले ते हाडपाचें काम केलें. डिजिटल जस्टीस दिवपा खातीर म्हणजे
EFIR रजिस्टर्ड करप हें काम जें आसा हें हातूंतल्यानूच सुरू जालें. स्पिडी जस्टीस दिवचें म्हणून हातूंतल्यान सुप्रीम कोर्टा पासून ते डिस्ट्रिक्ट कोर्टा पर्यंत हें काम सुरवात जाल्लें आसा. जनविश्वास रिफॉर्म हो खूब मोठ्या प्रमाणांत लोकांक फायदेशीर जावपाचें काम ह्या सरकाराच्या कार्यकाळांत आमकां पळोवपाक मेळटा. आनी हे सगळें करता आसतना आमकां खूब मोठ्या प्रमाणांत आमी इकॉनॉमीक रिफॉर्म्स जे पळयले हातूंतल्यान टॅक्स डेवल्युशन आसतलें किंवा ग्रँट इन एड किंवा आमी जी स्पेशल ग्रँट्स रिलीज करता हो जर तुमी डिफरन्स पळयत जाल्यार तुमच्या लक्षांत येतलो टॅक्स डेवल्युशन हो 2014 म्हणजे काँग्रेस किंवा UPA सरकाराच्या कार्यकाळात 4,846 कोटी रुपया हो टॅक्स डेवल्युशनान स्टेटीक मेळटालो. तो जर आज पळयत 37,628 कोटी रुपया हो टील डेट हो जो आसा पळय 2014 पासून हो टॅक्स डेवल्युशनाच्या अंतर्गत सगळ्या स्टेटीक मेळपाक लागलेलो आसा. आमी ग्रँट इन एड रिफॉर्म्स हातूंतल्यान जर ते हातूंतलो जर आमी फिगर जर घेवन पळयत जाल्यार ग्रँट इन एड रिफॉर्माच्या म्हणजे आमी फायनान्स कमिशनाच्या अंतर्गत जी ग्रँट्स इन एड मेळटाली ती 2004 ते 14 ह्या काळात जर पळयत जाल्यार ती 2,076 कोटी रुपया फक्त आशिल्ली. ती आज 11,812 कोटी रुपया 2014 पासून टील डेट म्हणजे कितली ग्रोथ जाल्या ही तेज्या वयल्यान तुमच्या दिसून येता. आमी म्हणटा की रिलीज अंडर द स्पेशल एसिस्टंट टू द स्टेट फॉर द कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून जे पयशे दिले गेले ते 2020-21 जवळपास 97.66 कोटी रुपया दिल्ले. पण ते 2025-26 जर पळयत तुमी म्हणजे आफ्टर कोविड कार्यकाळ जाल्यार 2,078 कोटी रुपया हे ह्या सरकाराच्या कार्यकाळात म्हणजे इट इज एन वन टायम ग्रँट किंवा 50 इयर्स लोन ह्या वेगवेगळ्या म्हणजे हाच्या अंतर्गत हे दिले गेल्या. हांव हे सगळें सांगता आसतना सुद्दां आमकां गोंयांत कितें हेजो बेनिफीट मेळ्ळो हेंय तुमच्या मुखार दवरता. आनी तोय बी हांवें जशें म्हटलां वीच वील बी द मेजर बेनिफिट्स जर गोंयाक मेळ्ळो आसत 299 किलोमिटर ऑफ द नॅशनल हायवे इज एन कन्स्ट्रक्टेड इन द स्टेट ऑफ गोवा टील नाव. ताज्या उपरांत 999 कोटी रुपया आमकां 12 किलोमिटरचो पोर्ट कनेक्टिविटी रोड हो आमी पयलीं मार्मागोवा पोर्ट टू द नॅशनल हायवे हो रोड आमी कनेक्टिविटी करपाक शकले. ताज्या उपरांत 6 लेन 7 किलोमिटर मोपा एअरलिंक रोड जो आसा पळय न्ही एअरपोर्ट लिंक रोड हो आमी हो कंप्लीट 1,183 क्रोर्स रुपीज खर्च करून हो कंप्लीट करपाक शकले. रेल्वे मॉडर्नायझेशनच्या बाबतीत 24 किलोमिटरचो ट्रॅक विच इज एन अप्रॉक्सिमेटली ट्रॅक लेड फॉर द 164 किलोमिटर्स टोटल म्हणजे हो जो इलेक्ट्रिफिकेशनचें काम हें गोंयांत कंप्लीट जालें म्हणजे जाका आमी म्हणटा कार्बन इमिशन झिरो डावन करपा खातीर ही खूब म्हत्वाची आशिल्ली. 2 वंदे भारत रूट्स हे ऑपरेशनलायज जाले. मडगांव मुंबय आनी मडगांव मेंगलोर ह्यो 2 ट्रेन वंदे भारतच्या अंतर्गत गोंयाकूय मेळ्ळो. गोंयकारांकूय तेजो खूब मोठा फायदो जालो. अमृत स्टेशनच्या अंतर्गत मडगांव सावर्ड्या आनी वास्को रेल्वे स्टेशन ही जी आसा इन फ्युचर वर्ल्ड क्लास डेव्हलपमेंट ताची थोड्या दिसाच्या भितर सुरूय जावपाची आसा. आमी एअर इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतर्गत ग्रीनफिल्ड मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हो 2,870 कोटी रुपयाक सोडून PPP बेसिसाचेर हो डेव्हलप करपाक शकले. आमी उडान स्किमीच्या अंतर्गत 3 रूट हे गोव्याक मेळ्ळे आनी हाजोय फायदो आमकां डे टू डे हातूंतल्यान खूब मोठ्या प्रमाणांत जाता. हांव जर सांगपाक गेलो जाल्यार टुरिजम एड्युकेशन आनी पब्लीक युटिलिटी हाज्या बाबतींत जर उलयतलो आसत जाल्यार 197 क्रोर्स ऑफ रुपीज सँक्शन अंडर द स्वदेश स्कीम. हातूंतल्यान फोर्ट आग्वाद आसतलो दोनापावल जेटी आसतली ह्यो स्वदेश दर्शन स्किमीच्या अंतर्गत मैम लेक आसत ही आमी डेव्हलप करपाक शकले. ताज्या व्यतिरिक्त वेगवेगळे ल्हान ल्हान प्रोजेक्ट आसा ते आत्तां हांव सांगत बसना. एड्युकेशन आनी स्कील डेव्हलपमेंटच्या बाबतींत आमी NIT फूल फ्लेज आज डेव्हलप जाली. 40% ऑफ द सिट्स हेतूंतल्यान रिजर्व सीट आसा. हय IITकूय लँड आमी एलोकेट केली. फर्मागुडी वयली लँड ही आमी IITक एलोकेट केल्या. जाता तितके बेगीन थंयसरूय बी IITचें काम सुरवात जातलें. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा वीच इज अ प्राऊड मुवमेंट फॉर द गोवन्स हेजे व्हडले 302 कोटी रुपया खर्च करून हें इन्स्टिट्यूशन गोंयांत डेव्हलप जालें. 50% सीट फॉर द बॅचलर ऑफ आयुर्वेदीक मेडिसीन एंड सर्जरी आनी पोस्ट ग्रॅज्युएट हे आमच्या गोंयकारां खातीर रिजर्व आसा. आजुनूय बरेच जाण थंयसर एप्लाय करपाक वतना वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज हांव परत म्हणटलो ही आमकां गोंयांत आज एवेलेबल करून दिली.
पब्लीक युटिलिटी अँड डिजिटल कनेक्टिविटी हेच्या अंतर्गत पणजे स्मार्ट सिटी आमी डेव्हलप करपाक शकले आणि त्याच अंतर्गत 18,249 किलोमीटर अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी केबलिंग एन्श्युअर आमकां रिलायबल पावर सप्लाय हे जे आसा पळय हे केंद्र सरकारा कडल्यान आमकां पावर सप्लायच्या बाबतींत आमकां खूब मोठ्या प्रमाणांत मेळ्ळा. आमी जर पळयता आसत म्हणजे सोशल वेलफेअर आनी सिटीजन एम्पावरमेंट जो पयलो चार्ट उलयलो ताच्या अंतर्गत सांगतना गोंयकारांक कितलो फायदो जालो होय आमकां जो आहा पळय न्हू हो कळप गरजेचें आसा. PM जनधन योजनेच्या अंतर्गत 2.27 लाख टोटल बँक अकाउंट हे आमी ओपन करपाक शकले. म्हणजे 2,27,000 अकाउंट हे गोंयांतले सुद्दां PM जनधन अकाउंटच्या अंतर्गत ओपन जाल्ले आसा. PM मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत जवळपास 5,78,00,000 करोड रुपया हे जे आसा पळय न्ही हे आमी हातूंतल्यान डिस्पर्स करपाक शकले. PM स्वनिधी जवळपास 3,000 जाणांनी ताचो फायदो घेतलो. PM सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत 8 लाख लोकांनी PM सुरक्षा विमा योजना हो आपलो रजिस्टर्ड केल्लो आसा. 8 लाख लोकांनी PM जीवन ज्योती योजना जवळपास एप्रॉक्सिमेटली 4 लाख लोकांनी PM जीवन ज्योती योजना रजिस्टर्ड केला आणि आमकां हाजो जो बेनिफीट मेळटा म्हणजे चुकून एक्सिडेंटल डेथ जाली किंवा आनी कितें जालें हे रुटीनली तांचे चॅक्स तांच्या घरा कडेन व्हरून म्हणजे बँक मॅनेजर व्हरून तांच्या घरा कडेन दिता. हाजें इम्पॉर्टन्स आमच्या केन्ना केन्ना लक्षान येना. अटल पेन्शनाचो बेनिफीट जवळपास आतां 1,18,000 लोकांनी अटल पेन्शनाचो बेनिफिट्स घेतला. इन फ्युचर तांकां अटल पेन्शन मेळटलें. आयुष्मान भारत जवळपास 1 लाख लोकांक आयुष्मान भारताचो कार्ड आसा आणि 18 जनऔषधी केंद्र ही आमच्या गोंयांत ओपन जाल्या. आमी जलजीवन मिशनच्या अंतर्गत जवळपास 2.63 लाख टॅप वॉटर कनेक्शन ही जलजीवन मिशनच्या अंतर्गत आमी दिल्या. PM गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत जवळपास 5 लाख लोक हे आमकां PM गरीब कल्याण योजनेचो फायदो घेता. किसान क्रेडीट कार्डाच्या अंतर्गत 25,000 शेतकऱ्याक आमी KCC कार्ड दिवपाक शकले आणि ताचो फायदो होय बी मोठ्या प्रमाणात लोकांक जाता. एग्रीकल्चर आणि फिशरीज सेक्टर 915 हेक्टर लँड ही आमी इरिगेशनाच्या अंतर्गत हाडपाक शकले. कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत जवळपास 5,892 फार्मर्स हांकां आमी प्रधानमंत्री फसल बिमा योजना ही आमी ह्या अंतर्गत दिले आणि 72,187 सॉयल हेल्थ कार्ड आमी गोंयांत इश्यू केली. येद्या मोठ्या प्रमाणात आमी एग्रीकल्चर सेक्टरांत सुद्दां काम हे खूब बऱ्या पद्दतीन चल्लां. आमी नील क्रांती जेका म्हणटा फिशरीज डिपार्टमेंटाच्या अंतर्गत 126 कोटी रुपया हे आमी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत हे आमी सँक्शन केल्या आणि डिस्पर्सूय केल्या. 11.24 कोटी रुपया आमी फिशरीज इन्फ्रास्ट्रक्चराच्या खातीर आमी गोंयांत युटिलायज करपाक शकले आणि 21,569 फिशरमॅन QR कोड एनेबलिंग आधार कार्ड हाच्या अंतर्गत तांकां लिंक करपाक शकले. गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या स्किमीच्या अंतर्गत 21,000 फिशरमॅनाच्या खातीर. आमच्या फ्लॅगशीप स्किमीच्या अंतर्गत म्हणजे जी PM मुद्रा योजना 614 कोटी रुपया आमी PM मुद्राच्या योजनेच्या अंतर्गत गोंयांत डिस्पर्स केले आणि 15,565 सबस्क्रायबर हे अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत आज तांकां अटल पेन्शन योजना डिस्पर्स जावपाक लागलेली आसा. वदळ सांगलेली ती फिगर तांच्यांनी रजिस्टर्ड केल्या पण नाव दे आर रिसिवींग द अटल पेन्शन योजना. ओके आमी हे सगळें सांगता आसतना अशे वेगवेगळ्या फ्लॅगशीप स्किमीचो फायदो आमी समेस्त गोंयकारांक दिवपाक शकले. म्हणून 12 वर्साच्या कार्यकाळात 12 वर्साच्या डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात येद्या मोठ्या प्रमाणात हो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट देशात आणि गोंयांत जो घडून आयला ताच्या खातीर हांव परत एकदां माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचें खूब खूब अभिनंदन करता गोंय सरकारच्या वतीन आणि समेस्त गोंयच्या लोकांच्या वतीन तांचें परत एकदां खूब खूब अभिनंदन. कोणाक कितें विचारपाक जाल्यार विचारूं येता. सर काल नीति आयोगान तुम्ही मागला पळया शेअर गोयचो वन पार्ट विथ नॉर्थ ईस्टर्न एंड हिमालयन स्टेट्स इट ऑल्सो मीन्स की आमकां जाय तितलो शेअर मेळना सेंट्रल रिस्पॉन्सिबिलिटी. एक म्हणजे गोंय स्वतंत्र जालें 1961 गोंयांक 2 फायनान्स कमिशन्स हे आमी मुकल्या. इतर राज्यांच्या तुलनेन 2 फायनान्शियल कमिशन्स मुकून सुद्दां
गोंयांत खूब मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट ही गोंयकारांनी केल्या, गोंयच्या सरकारांनी केल्या. खरी डेव्हलपमेंट ही 2014 पासून आतां पर्यंत आमकां दिसून आयल्या. हांव कंटिन्युअसली म्हजो डिमांड आसा, बींग अ स्मॉल स्टेट फॉर द डिफरंट पॅरामिटर्स, म्हणजे स्पेशली वीथ द लँड 3702 स्क्वेअर किलोमिटर्स आणि वीथ द सायज ऑफ द पॉप्युलेशन एप्रॉक्सिमेटली द 16 lakhs ऑफ द पॉप्युलेशन. हे जर दोन्ही कंपेर करीत एके सायडींतल्यान वेस्टर्न घाट्स इको सेन्सिटीव एरियाज आणि दुसरे सायडींतल्यान सी म्हणजे कोस्टल झोन मॅनेजमेंट आणि व्यवस्थित रित्या फॉलो करता आसतना सुद्दां म्हणजे आमी हायेस्ट पर कॅपिटा इन्कम विथ अ गूड GDP हे सगळें मेंटेन करता आसतना म्हणजे आमचो शेअर जो आसा वी आर कंपेरींग वीथ द बिगर स्टेट ऑफ द 60-40. मागीर होय म्हाजी संकल्पना, हांव मुख्यमंत्री जाल्या पासून कंटिन्युअसली म्हजो प्रयत्नय आसा आणि ह्या फावटी तर हांवें ठासून मांडला ओके गोंया खातीर 90-10 ह्या रेशोन कन्सिडर्ड करचे. सो ऑफकोर्स बींग अ स्मॉल स्टेट आणि हिमालयन स्टेट हांवें एकाच खातीर म्हटलां कारण त्यांच्या खातीर हो पॅरामिटर सायज वायज पॉप्युलेशन वायज आमी तेंच्या बरोबर जुळटा आणि म्हणून तर तांकां कंपेर करून आमकां 90-10च्या रेशोन घेवचे म्हणून म्हजो केंद्र सरकारा कडेन हट्ट आसा. ताजो खूब व्हडलो बेनिफिट्स हो इन लॉंग रन गोंयाक जावपाक शकता. म्हणून हे हांवें निती आयोगाच्या मिटिंगेंत सामकें मांडटा आसतना ताजें हांवें एक्सप्लेनेशनूय केलां की हय आमकां गरज आसा, यू शूड कन्सिडर अंडर द 90-10 स्कीम. एनडीए सरकारच्या कार्यकाळांनी पेट्रोल डिझेल वाडले, गॅसीचे दर वाडले, ताका लागून म्हारगाय वाडली, गोंयांतूय झळ बसता. हाचेर तुमचें कितें म्हणटात? म्हारगाय वाडटा. NDA सरकाराच्या कार्यकाळात आता जाल्लें अर्दे वराक हांवें किती मोठी डेव्हलपमेंट जाली ही खूब मोठ्या प्रमाणात सांगला. तूं कदाचित म्हणजे हांव म्हणटात की इन्कम टॅक्स लिमीट हो तुजो 2 लाख आसलो तो आयज इन्कम टॅक्स लिमीट तुजो 12 लाखाचेर व्हेला. म्हणजे कदाचित 2004 ज्याचो पेमेंट म्हणजे म्हाका दिसता 8,000 आशिल्लो ओके तेजो पेमेंट आयज 22,000च्या वयर गेल्लो आसा. हे कंपेरिजन नो डावट हांव मान्य करता की ड्यू टू एट प्रेझेंट ज्यो आमच्यो वॉर आनी सिनारियोज जे सुरू आसा ताका लागून ही प्रायस वाडल्या. हांव ना म्हणना. गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज इन फूल फ्लेज हाजो पुराय प्रयत्न आसा. वेगवेगळे कडेन रिसोर्सीस इंडियेंतले सोदीत आसा जेणे करून आमी म्हटलां की तेजो रिलीफ जो आसा इन फ्युचर हो आमकां दिवपाक मेळचो हें तितकेंच म्हत्वाचें आसा. दोतोर क्रूड ऑयल खंय कमी जायत आसा आनी प्रायस पेट्रोल डिझेल वाडत आसा. कितें कितें म्हणटा? हांवें हेजेर एक्सप्लेनेशन तुमकां दिवपाचें दिलें. इन फ्युचर नक्कीच कन्सिडर करता. दोतोर तुमी इतलें डेव्हलपमेंटाक बी सगळें सांगलें, पण मेजर इश्यू आमच्या गोंयकारांक आनी प्लस ऑल ओवर द कंट्री इज ऑफ द अनएम्प्लॉयमेंट. सो हाव आर यू गोइंग टू जस्टिफाय दॅट? You see the population of 2014 आणि आयचो पॉप्युलेशन म्हणजे 110 कोटी आयज आमी 140 कोटीचेर आसा. नो डावट पॉप्युलेशन इन्क्रीज जाला तशें एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी बी खूब मोठ्या प्रमाणात वाडल्या. बट ड्यू टू टॅक्नॉलॉजी जाका आमी म्हणटा आज AI आयलो, डिजिटलायझेशन जालें, ताज्या बरोबर नवीन स्किलींग गव्हर्मेंट ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ गोवान हे वेगवेगळे सुरू केलां. आमकां एडॉप्ट करपाक जाय की टॅक्नॉलॉजी जेन्ना आमी एडॉप्ट करतले तेन्ना ह्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा ह्यो जातल्यो. म्हजें आयजूय म्हणणें आसा की गोंयांत देर आर द वेरियस जॉब ऑपॉर्च्युनिटीज आर एवेलेबल. आमी टॅक्नॉलॉजीन बदल जाल्या उपरांत तुका नवीन एडॉप्ट जावपाक तयार आसपाक जाय. ऑपॉर्च्युनिटीज खूब आसा आनी त्यो जर आमी घेतल्यो आसत जाल्यार अनएम्प्लॉयमेंटाचो इशू हो उरचो ना. एक 5 मिनटां उलयता तेंच्या कडेन हिंदी. मैं सबसे पहले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का गोवा के लोगों की तरफ से बहुत बहुत अभिनंदन करता हूँ 12 साल कंप्लीट होने पे और द लॉन्गेस्ट सर्विंग इलेक्टेड प्राइम मिनिस्टर इसके ऊपर उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. मैंने सबसे पहले 3 चीज़ बताए गए तो मैं कहूँगा कि माननीय प्रधानमंत्री जी के कार्यकाल में ने अखंड भारत का सपना साकार हुआ. 317वां कलम रद्द करके जम्मू और कश्मीर इस देश के अविभाज्य घटक हो गए. ये फर्स्ट वन. सेकेंड वन इज द नक्सलवाद मुक्त भारत. दिस इज द सेकेंड. आतंकवाद मुक्त भारत. दिस इज द सेकेंड बिगेस्ट थिंग हैव हैपन इन दिस मोदी जी टेन्योर. एंड थर्ड वन इज एन जो राम मंदिर बनाया गया. ये 3 सबसे बड़े चीज़ इस कार्यकाल में मोदी जी के कार्यकाल में हुआ. इसीलिए भी फिर से लोगों की तरफ से उनका बहुत बहुत अभिनंदन.
यानी उनके कार्यकाल में पूरे जो डेवलपमेंट हुआ, विश्वास की, विकास की और जन कल्याण के डिफरेंट स्कीम्स हमने जो लॉन्च किया, सोशल वेलफेयर और द सिटीजन एम्प्लॉयमेंट, इट इज अप्रॉक्सीमेटली मोर देन 25 करोड़ ऑफ पीपल पॉवर्टी के ऊपर लाने का काम माननीय मोदी जी ने किया। टैक्स रिलीफ में 2 लाख जो 2014 में था वो आज यानी 12.75 लाख करोड़ टैक्स रिलीफ देने का काम इसी सरकार के कार्यकाल में हुआ। डायरेक्ट ग्लोबल इन्वेस्टमेंट में एफडीआई इन्वेस्टमेंट विच इज एन $843 बिलियन ये 2014 से 2025 के कार्यकाल में लाया। 2014 तक इट इज ओनली द जो इन्वेस्टमेंट थे इससे हायर परसेंटेज में फॉरेन इनडायरेक्ट इन्वेस्टमेंट में आया। लोगों को बैंकिंग अकाउंट्स, बैंकिंग से जोड़ने का काम माननीय मोदी जी के कार्यकाल में मोर देन 58 करोड़ लोगों को यानी बैंकिंग अकाउंट ओपन करने का काम इस कार्यकाल में हुआ। यानी भारत देश को ग्लोबल स्टेज में लेने का काम माननीय मोदी जी के कार्यकाल में हुआ। खास करके कोविड कार्यकाल में कोविड-19 वैक्सीनेशन, वैक्सीन मैत्री के अंतर्गत 99 कंट्रीज में वैक्सीनेशन का काम इस भारत देश ने किया है। हम देखते हैं कि ग्लोबल रिस्पेक्ट माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को 32 हाईएस्ट नेशनल हॉनर 16 और ज़्यादा कंट्री से जो दिया, विच इज एन ग्लोबल रिस्पेक्ट इस भारत देश को भी है। रिवोलराइजेशन इन द ट्रांसपोर्ट हमने देखा तो इट इज एन रोडवेज, रेलवेज, एयरवेज, इसमें हमें मेजर इंफ्रास्ट्रक्चर बदल जो इस कार्यकाल में देख रहे हैं। हम देखते हैं कि अप्रॉक्सीमेटली यानी 164 न्यू वंदे भारत ट्रेन्स जो ऑपरेशनलाइज इसी कार्यकाल में हुआ। 74 एयरपोर्ट से 164 एयरपोर्ट जो नंबर बढ़ाया एंड अप्रॉक्सीमेटली मोर देन डबल एयरपोर्ट इस कार्यकाल में स्टार्ट हुआ। इसलिए भी मैं डबल इंजन सरकार का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। नॉट ओनली द इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट बट डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर और टेक इनोवेशन काम भी इसी कार्यकाल में हुआ। और इसी कारण विच इज एन चाहे वो डिजिटल पेनिट्रेशन हो विद द 4G या 5G, 4G गांव-गांव तक पहुंचाने का काम इस कार्यकाल में हुआ। 5G डिस्ट्रिक्ट लेवल तक पहुंचाने का काम ही इस 10-12 साल के कार्यकाल में हुआ। डिजिटल पेमेंट में UPI ट्रांजेक्शन्स विच इज एन सबसे हाईएस्ट एवरेज मोर देन 49% ग्लोबल शेयर अपने भारत देश में हो रहा है, इसलिए बड़ी गर्व की बात हमारे लिए है। साइबर कवच केंद्र दे के सभी को साइबर सिक्योर करने का काम भी इस कार्यकाल में हुआ। वुमेन लेड डेवलपमेंट नया कंसेप्ट माननीय मोदी जी ने जो स्टार्ट किया, इसी अंतर्गत फाइनेंशियल इंडिपेंडेंस महिला भगिनियों को देने का काम 32 करोड़ ऑफ महिला भगिनियों को बैंक अकाउंट ओपन करके 3 करोड़ ऑफ महिला लखपति दीदी जो इसी कार्यकाल में किए गए। 11 करोड़ लोगों को 11 करोड़ महिला भगिनी को LPG कनेक्शन देने का काम इस कार्यकाल में हुआ। स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत 2 करोड़ से ज़्यादा टॉयलेट देने का काम भी इसी कार्यकाल में हुआ। मैटरनिटी लीव और विद पेड मैटरनिटी लीव 12 वीक से 26 वीक देने का काम इस कार्यकाल में हुआ। स्किलिंग और एम्प्लॉयमेंट फॉर द यूथ का मैक्सिमम द नई स्किल डेवलपमेंट मिनिस्ट्री माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के कार्यकाल में स्टार्ट हुआ। जॉब क्रिएशन में 12 करोड़ ऑफ जॉब्स, नए जॉब इस कार्यकाल में स्टार्ट किए। स्टार्टअप इंडिया, स्टैंडअप इंडिया, स्किल इंडिया, इस तरह के नए कंसेप्ट स्टार्ट करके यूथ एम्पावरमेंट करने का काम माननीय मोदी जी ने किया। प्रधानमंत्री कौशल्य योजना के अंतर्गत मैक्सिमम लोगों को यानी स्किलिंग करने का काम ही इसी कार्यकाल में हुआ। यूनिवर्सिटीज़ जो 723 से यूनिवर्सिटीज़ 1338 नए यूनिवर्सिटीज़ जो इसी 12 साल के कार्यकाल में स्टार्ट हो चुके हैं। हम देखते हैं कि माननीय मोदी जी का कार्यकाल यानी नारी शक्ति, युवा शक्ति, किसान शक्ति और गरीब कल्याण, इस 4 कार्यकाल में जो होता है, खास करके किसान शक्ति विच इज एन अन्नदाता उसको कहते हैं। इट इज एन PM किसान सम्मान निधि इसी कार्यकाल में स्टार्ट हुआ। PM किसान क्रेडिट कार्ड मोर देन 8 करोड़ किसानों को किसान क्रेडिट कार्ड देने का काम किया। PM फसल बीमा योजना इसी कार्यकाल में स्टार्ट हो गई है। हम देखते हैं कि द जस्टिस एंड अपलिफ्टमेंट ऑफ द मार्जिनलाइज्ड जो लोग हैं कि ट्राइबल, SCs, OBCs, इनको यानी सब तरह की फैसिलिटीज़, चाहे वो स्कॉलरशिप हो या ट्राइबल या PM फसल बीमा, इसी सभी को इसी कार्यकाल में यानी सबसे ज़्यादा बजट देने का काम इसी 12 साल के कार्यकाल में माननीय मोदी जी ने किया।
सेल्फ रिलायंट डिफेंस सेक्टर में करते हुए विच इज जीरो टॉलरेंस फॉर द टेरर, बॉर्डर इंफ्रास्ट्रक्चर विच इज अप्रॉक्सीमेटली 6,800 किलोमीटर की बॉर्डर रोड्स तैयार करने का काम माननीय मोदी जी ने किया है। नक्सल फ्री इंडिया, नक्सल मुक्त भारत, आतंकवाद मुक्त भारत, ये इसी माननीय मोदी जी के कार्यकाल में हो सका। मुझे लगता है इसके साथ साथ यानी हेरिटेज रखने का काम, यानी चाहे वो राम मंदिर हो या महाकाल टेम्पल हो, काशी विश्वनाथ टेम्पल हो, इसी कार्यकाल में ये काम पूरे बन सके। विकास भी और विरासत भी करते हुए द ग्रीन एनर्जी, पीएम सूर्यघर योजना जैसे नए प्रोजेक्ट इस कार्यकाल में स्टार्ट कर सके। एफोर्डेबल हेल्थ केयर फॉर ऑल, इस कंसेप्ट के अंतर्गत यानी मेडिकल कॉलेजेस की संख्या 842 से लेकर 2100 तक यानी इस कार्यकाल में हुई। यानी एफोर्डेबल मेडिसिन फॉर द 19,000 जन औषधि केंद्र विच गिव्स मोर देन 40,000 crores ऑफ रुपीज बेनिफिट फॉर द कॉमन पीपल देने का काम इस कार्यकाल में हुआ। आयुष्मान भारत जैसी योजना 5 लाख इंश्योरेंस देने का काम यानी इस कार्यकाल में स्टार्ट हुआ। मेजर लीगल रिफॉर्म्स विच डीकॉलोनाइजेशन ऑफ द जस्टिस, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा योजना, भारतीय साक्षरता अधिनियम इसी कार्यकाल में स्टार्ट हुआ। डिजिटल जस्टिस और द स्पीडी जस्टिस और जनविश्वास रिफॉर्म इस मोदी जी के कार्यकाल में स्टार्ट हुआ। स्पेशली इन द इकोनॉमिक रिफॉर्म्स विच इज द टैक्स डेवल्यूशन from the in 2004 to 14 it is in 4,846 crores now till from the 2014 to till dates which is 37,628 crores of rupees tax devolution सभी states को मिल रहा है। Grantee-Net reforms which is from the 4 to 14 it is only 2,076 crores of rupees आज from the 2014 to till date 11,812 crores of rupees and a Grantee-Net which is under the Finance Commission is getting for all the states. The special assistance for the states in 2021 में भी स्टेट ने 97.66 crores of rupees दिए थे, लेकिन आज हम प्राउडली कहते हैं मोर देन 2,078 crores of rupees आज डिस्पर्स फॉर ऑल द स्टेट एज अ स्पेशल असिस्टेंस ये दिया है। जब गोवा की बात करें तो गोवा में रोड और ट्रांसफॉर्मेशन में 299 किलोमीटर्स ऑफ द नेशनल हाईवे which is constructed by the government of India, 999 crores they was for the port connectivity to the national highway किया है, और the Mopa airport link road with the 7 kilometers which is approximately 1,183 crores of rupees। जब हम रेल की बात करें which is an electrification of the rail line had happened, 2 वंदे भारत routes from Madgaon to Mumbai, Madgaon to Mangalore have already started and in अमृत स्टेशन के अंतर्गत गोवा के 3 स्टेशन विच इज इन साबरडेम, मडगांव एंड वास्को रेलवे स्टेशन डेवलप होने वाले हैं। एयरपोर्ट कनेक्टिविटी में ग्रीनफील्ड एयरपोर्ट कनेक्टिविटी जो मनोहर इंटरनेशनल एयरपोर्ट गोवा को मिला है। टूरिज्म, एजुकेशन और पब्लिक यूटिलिटीज में इट इज अप्रॉक्सीमेटली टूरिज्म और कल्चर में 197 स्वदेश दर्शन के अंतर्गत सैंक्शन किए गए विच इज एन अगवात फोर्ट और द दोनापॉल जेटी, इस तरह के डिफरेंट प्रोजेक्ट्स हम डेवलप कर सकें। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ द टेक्नोलॉजी NIT विच इज़ अ 40% सीट इज रिजर्व फॉर द गोवन स्टूडेंट्स, ये आज गोवा में एस्टैब्लिश हो सके। नेशनल वाटर स्पोर्ट्स इंस्टीट्यूट विच इज ऑल्सो डेवलप्ड फॉर द टूरिज्म स्किलिंग इन द स्टेट ऑफ गोवा। ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ द आयुर्वेदा विच इज द 50% ऑफ द सीट इज रिजर्व फॉर द गोवन स्टूडेंट इज द वर्ल्ड क्लास फैसिलिटीज जो यहाँ पे डेवलप की गई है। पब्लिक यूटिलिटी के अंतर्गत पेंजिम स्मार्ट सिटी प्रोजेक्ट गोवा को दिया गया and 18,249 kilometers of the underground electrification of the cabling गोवा में हमने किया है। सोशल वेलफेयर और सिटीजन एम्पावरमेंट के अंतर्गत जनधन अकाउंट 2.27 lakhs टोटल बैंक अकाउंट ओपन किए गए। पीएम मुद्रा लोन के अंतर्गत 5.78 crores of rupees have dispersed in the for the small businesses। सोशल सिक्योरिटी के अंतर्गत फॉर द पीएम सुरक्षा योजना गोवा जैसे छोटे राज्य में भी मोर देन अप्रॉक्सीमेटली 8 lakhs लोग पीएम बीमा सुरक्षा योजना के अंतर्गत कवर है, और पीएम जीवन ज्योति के अंतर्गत अप्रॉक्सीमेटली 4 lakhs लोग पीएम जीवन ज्योति इंश्योरेंस कवर अप किए। अटल पेंशन योजना अप्रॉक्सीमेटली मोर देन 1 lakh बेनिफिशरीज आज गोवा में अटल पेंशन योजना के अंतर्गत है। इवन दो आयुष्मान भारत कार्ड 1 लाख लोगों ने आयुष्मान भारत कार्ड योजना स्टार्ट की है। तो इसी तरह से बाकी एग्रीकल्चर और फिशरीज के अप्रॉक्सीमेटली 915 हेक्टर्स ऑफ द लैंड
इरीगेटेड अंडर द प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना के अंतर्गत हमने इरीगेट किए हैं और मोर देन 72,187 सॉइल हेल्थ कार्ड वी हैव इशूड फॉर आवर फार्मर्स। इस तरह का काम हमने किया है। फ्लैगशिप का अंतर्गत ने डिफरेंट प्रोग्राम्स के फ़ायदे हमने गोवा के लोगों को, चाहे वो मुद्रा लोन हो या अटल पेंशन लोन हो, इसी तरह के बेनिफिट्स हमेशा के लिए, या केसीसी हो, गोवा के लोग लेते हैं। इसीलिए फिर एक बार मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के, मैं गोवा लोगों की तरफ से और गोवा की सरकार की तरफ से उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। थैंक यू। कल नीति आयोग की बैठक हुई है। बैठक में पीएम ने बोला है कि जहाँ की बड़ी अर्थव्यवस्था है झगड़ रही है, वहाँ पर भारत की अर्थव्यवस्था बड़ी तेजी से दौड़ रही है। मैं बस इस पे इतना कहूँगा कि एट प्रेजेंट हम भारत की अर्थव्यवस्था जो 5 फ्रेजाइल इकोनॉमिक में थी, तो आज भारत देश यानी इकोनॉमिक पावर में 4th लेवल पे, 3rd लेवल पे पहुंच रहा है। विद इन शॉर्ट स्पैन ऑफ टाइम विल अचीव एट द 3rd इन द इकोनॉमिक पावर एट अ ग्लोबल लेवल। तुम्ही आता अचिव्हमेंट लिस्ट आउट केले गोंया कितें कितें जालां ओवर द पिरियड। तुमच्या पावर मिनिस्टर आसाय म्हणून तुमचो PWD मिनिस्टर मडगांव थंय प्रोटेस्ट हांव ताचेर परत आन्सर करता तुमकां, सगळ्या प्रेसाक हांव ताचेर आन्सर करतलो। सीएम सर, तुम्ही सगळे विषय घेतले पण तुम्ही कॅटेगोरी बद्दल अजूनपासून उलवला। आयचो विषय आशिल्लो हो अचिव्हमेंट आमची फाटल्या 12 वर्सांची लोकांक सांगपा खातीर। तुका जाय जाल्यार परत केन्ना तरी आन्सर करता। थँक्यू। You said the GDP is amongst the top in the world, but per capita income of the country is at 149. So even if we are at the top, how does it change our daily life here in the country? आपने पर कैपिटा इनकम की जो बात कही है, इट इज़ एन इंडिया इज़ एन डाइवर्स कंट्री, कन्याकुमारी से कश्मीर तक, या कि हर एक स्टेट की पर कैपिटा इनकम हम जब काउंट करते हैं, इफ़ यू सी एज आई एम द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट ऑफ द गोवा, आपने गोवा की पर कैपिटा इनकम की बात कही विच इज़ द हाइस्ट इन द कंट्री। डेफिनेटली इट इज़ एन, हम जब विकसित भारत 2047 की बात करते हैं तब इट इज़ एन कंबाइनली एवरीवन शुड बी वर्क इन दैट लाइन, देन ओनली द पर कैपिटा इनकम ऑफ द कंट्री विल रिवाइव। थैंक यू।